महिला व बाल कल्याण खात्याअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांसाठी मोठी खरेदी करण्यात आली। मात्र ही सर्व खरेदी आता वादात अडकली आहे। पंकजा मुंडेंवर आरोप होत आहे आणि कुठेतरी या सर्व खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप आता विरोधकांकडून होत आहे। याच खरेदी अंतर्गत पंकजा मुंडेंच्या या खात्यानं अंगणवाड्यांसाठी जवळपास 2.5 कोटीचे वॉटर प्युरिफायर विकत घेतले आहे आणि ज्या ठिकाणाहून वॉटर प्युरिफायर विकत घेतले ते ठिकाण म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर हे गाव आहे। त्यात पत्ता दिला आहे गंगापूर या शहरातील गणपती गल्ली। गणपती गल्लीत आल्यानंतर आम्ही ती कंपनी शोधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र कुठेही ती कंपनी दिसत नाही। म्हणजे कुठेतरी या डॉक्युमेंटवर तो पत्ता खोटाच असल्याचं निष्पन्न होत आहे। या गणपती गल्लीत आम्ही बराच शोध घेतला। एव्हरेस्ट नावाची ही वॉटर प्युरिफायरची कंपनी आहे। त्या कंपनीला शोधण्याचा प्रयत्न केला, स्थानिकांशी बोललो, मात्र कुठेही ही कंपनी आम्हाला आढळलेली नाही आहे। एक वॉटर प्युरिफायर जवळपास 5,500 रुपयात विकत घेण्यात आलं आहे आणि राज्यातील अंगणवाड्यांना ते पुरवण्यात आलेलं आहे। मात्र या प्युरिफायरची अवस्था बघता खरंच हे 5,500 रुपयाचं आहे का असा प्रश्न पडतोय आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर विचारण्यासाठी आम्ही या कंपनीच्या मालकांपर्यंत पोहोचलो होतो। मात्र या ठिकाणी या कंपनीचा बोर्डही नाही, ही कंपनी नाही किंवा असं काही विकणारं दुकानसुद्धा या गंगापूर तालुक्यात नाही आहे। आपल्यासोबत काही स्थानिक आहेत, त्यांना विचारूया, कदाचित त्यांना माहिती असेल अशी कुठली कंपनी इथे आहे। एव्हरेस्ट नावाची कुठली वॉटर प्युरिफायर बनवण्याची कंपनी बघितली आहे तुम्ही या भागात कुठे? या भागात तर नाही, पण गंगापूर शहरात पण कुठं नाव ऐकलेलं नाही त्याचं काही आहे. ते वॉटर प्युरिफायर बनवतात मोठ्या प्रमाणात, त्यांची फॅक्टरी आणि विकतात असं कळलं? काहीच नाही इथं. म्हणजे अशी कुठलीच कंपनी? तुम्ही गंगापूरचेच आहात ना? गंगापूर मी राष्ट्रवादी शहराध्यक्ष. बरं, पण कुठेच नाही? कुठेच नाही, गंगापूर शहरातच ऐकू नाही एव्हरेस्ट कंपनी आहे किंवा काय आहे असं काही। आणि गणपती गल्ली जाधव गल्ली मी आहे तर रहिवाशीची, अच्छा, त्याच्यामुळं काही विषयच नाही इथं। असं काही कंपनी नाही की किंवा कोण एखादी दुकान नाही एव्हरेस्ट कंपनीचे की काहीच नाही। स्थानिकांच्या मते अशी कुठलीही कंपनी या भागात त्यांनी कधीही बघितली नाही। म्हणजे त्या डॉक्युमेंटवर जिथून वॉटर प्युरिफायर खरेदी करण्यात आले तो पत्ता पूर्णपणे खोटा होता। जर कंपनीचा पत्ताच खोटा असेल, कंपनीच अस्तित्वात नसेल, तर अशा ठिकाणाहून घेतलेल्या वॉटर प्युरिफायरचा दर्जा कसा असेल हे न विचारलेलंच बरं। सध्या तरी फक्त या सगळ्या खरेदीवर आरोपाचं राजकारण रंगत आहे। आता याची चौकशी होईल आणि त्यातून लवकरच सत्य काय ते बाहेर येईल। मात्र तुर्तास आम्ही जी शोध मोहीम घेतोय त्यात तरी हा सगळा प्रकार खोटाच असल्याचं दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।